चुकीच्या मार्गाने जर आपण एखादं काम केलं, यश मिळवलं, तर आपलं मन आपल्याला खात राहतं, कारण आपली चूक आपल्याला माहिती असते. आता साधं उदाहरण घ्या ना, म्हणजे आपण रॉंग साइड गाडी चालवतोय, आपल्या डोक्यावर हेल्मेट नाहीये, तर गाडी चालवताना सतत आपल्या मनात एक विचार असतो की आता जर वाहतूक पोलिसांनी मला पकडलं तर मला ते ओरडणार आणि दंड सुद्धा भरावा लागणार. म्हणजे पूर्ण वेळ बॅक ऑफ द माइंड हाच विचार आपल्या मनात चालू असतो. पण हेच जर आपण नियमाने गाडी चालवत असू, आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल, आपल्याकडे सगळी कागदपत्र असतील आणि तरी वाहतूक पोलिसांनी आपल्याला अडवलं, तरी आपल्याला भीती नसते, कारण आपली काही चूकच नसते. आता गंमत बघा कशी असते. आपली चूक आहे आणि तरी एखाद्या चुकीच्या मार्गाने आपण एखादं यश मिळवलंय किंवा काहीतरी साध्य केलंय, पण आपल्या मनासारखं होत नसेल तर थैथयाट करण्याची, गोंधळ घालण्याची अनेकांना सवय असते. आणि अशी एक व्यक्ती सध्या देशाच्या राजकारणात चर्चेत आहे. अहो, कोण म्हणून काय विचारता? ममता बॅनर्जी. आता 5 राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या, पण सर्वाधिक चर्चा कोणत्या राज्याची होती? तर पश्चिम बंगालची. अहो, दीदींचा महिमाच एवढा मोठा आहे की चर्चा तर होणारच. पण यंदा चर्चा काय आहे? तर ममता दीदी सत्तेतून बाहेर जाणार. आपण सत्तेतून बाहेर जाणार आणि पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार, या विचारानेच ममता बॅनर्जींना आता धडकी भरलीय. आणि त्यामुळेच दीदी आणि त्यांच्या नेत्यांच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. लोकशाहीवर बुलडोजर चालवण्याचा भास त्यांना व्हायला लागलाय. त्यांचा थैथयाट आणि लोकांचा मूडच सांगतोय की पश्चिम बंगालमध्ये यंदा सत्तांतर अटळ आहे. या सगळ्या परिस्थितीवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा थरथराट हा चित्रपट सगळ्यांना आठवत असेल, अनेकांनी पाहिला असेल. त्यातलं एक गाणं मला आठवतंय, घामही सुटला अंगाला या, सुटलाय ग थरथराट. घामही फुटला, अगं घामही फुटला अंगाला या, सुटलाय ग थरथराट. अशीच अवस्था आता ममता दीदी आणि बांगलादेशची झालीय. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की बांगलादेशचा इथे काय संबंध? तर तोही सांगते. पण नुसताच थरथराट नाहीये, तर थैथयाट, जळफळाट सगळं काही होतंय. आणि ते का होतंय हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक. पश्चिम बंगालमध्ये जर यंदा सत्तांतर झालं तर तो तिथल्या जनतेचा विजय असेल. आणि हा बदल घडवून आणण्यासाठी भाजपचा अनेक वर्षांचा संघर्ष आहे. आजपर्यंत ममतांच्या राज्यात भाजप कार्यकर्त्यांना बराच त्रास झाला. म्हणजे अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्यांच्या कुटुंबांना सुद्धा त्रास सहन करावा लागला. पण हे सगळं असताना सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ढळू दिला नाही. आपलं काम ते करत राहिले. आणि या सगळ्या मेहनतीचं, या संघर्षाचं फळ यंदाच्या निवडणुकीत मिळणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आजवर सर्वसाधारणपणे 50 ते 60% याच्यापेक्षा अधिक मतदान झाल्याची आकडेवारी अगदीच बोटावर मोजण्या इतकी आहे. पण यावेळी 90%हून अधिक मतदान झालंय. जेव्हा मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात, तेव्हा केवळ ते कर्तव्य किंवा कुणाला तरी मत द्यायचं या विचाराने बाहेर पडलेले नसतात, तर ते एका विशिष्ट हेतूने किंवा उद्देशाने बाहेर पडलेले असतात. आणि यावेळेस पश्चिम बंगालमधल्या मतदारांचा हेतू हा होता की ममता राज पुन्हा नको. या निवडणुकीत 4 फॅक्टर हे निर्णायक ठरणार आहेत. निवडणूक आयोगाची SIR मोहीम, सुरक्षितता, महिला मतदार आणि मुस्लिम मतदार. निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर हे बाहेर गेले, बोगस मतदार सुद्धा वगळले गेले. पण ममता दीदींचा भाचा अभिषेक बॅनर्जी काय म्हणतोय? तर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर ज्यांची ज्यांची नावं वगळली गेलीये, म्हणजे किती 91 लाख, त्यांना आम्ही मतदार यादीत पुन्हा ऍड करू. म्हणजे किती ती लाचारी. म्हणजे पुन्हा एकदा हे बांगलादेशी घुसखोरांना आपल्या उरावर बसवणार. आणि ममता दीदींच्या पाठीशी जे उभे आहेत त्यांची सुद्धा लाचारीच म्हणावी लागेल. आता दुसरा मुद्दा होता सुरक्षितता. निवडणूक आयोगाच्या खबरदारीमुळे यंदा सुरक्षित, निर्भय वातावरणात मतदान पार पडलं. मोठ्या संख्येने न घाबरता मतदार मतदानासाठी बाहेर पडले. तिसरा मुद्दा होता महिला मतदार. पश्चिम बंगालमधल्या महिला या ममता राजमध्ये सुरक्षित नव्हत्या. एकूणच तृणमूल काँग्रेसच्या सगळ्या कामगिरीवर त्या नाराज होत्या आणि हे दिसून येत होतं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर महिला मतदार
मतदानासाठी बाहेर पडल्या. यातच सगळं आलं. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी तिथे काही ठिकाणी पाऊस पडत होता, पण तरी सुद्धा मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले होते. मतदानासाठी त्यांच्यामध्ये एक उत्साह दिसत होता. आणि चौथा फॅक्टर आहे मुस्लिम मतदार. आता ममता बॅनर्जींची मुस्लिम मतदार ही हक्काची वोट बँक आहे, पण काही ठिकाणी त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी दिसून येते. पश्चिम बांग्लाয় যোগীজির মতো মুখ্যমন্ত্রী আমরা চাই। तृणमूल एकदम पूरा बंगाल से ही चला जाएगा ये। मोदी जीतेंगे और क्या? बंगाल में हाँ, बंगाल में मोदी का राज होगा। बीजेपी बहुत अच्छा पार्टी है, मुसलमान को मिलाना चाह रही है, लेकिन कुछ मुसलमान समझ नहीं पा रहे। आता दुसऱ्या टप्प्यानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडतायत. आता त्या काय ते सुद्धा सांगते. 15 बूथवर मतदानादरम्यान तक्रारी आल्याने फेर मतदान घेण्यात आले. मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 तर डायमंड हार्बर मतदारसंघातील 4 बूथवर हे फेर मतदान पार पडलं. या मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप भाजपने केला होता. আসুন দেখুন 3 নম্বর বোতামটা ব্লক করা আছে কিনা, ব্লক করা আছে তো, ব্লক করা আছে তো, তিন নম্বর ব্লক করা আছে তো, দেখে যান 3 নম্বর ব্লক করা আছে কিনা, ব্লক করা আছে কিনা দেখে যান, ব্লক করা আছে তো, ব্লক করা আছে তো, আছে তো। আপনার কি নাম কি দেখি, আইডেন্টি কার্ড দেখি, আইডেন্টি কার্ড দেখি, আপনার আইডেন্টি কার্ড। फाल्टा मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावर टेप लावण्यात आला होता आणि त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एक गोष्ट या निवडणुकीच्या काळात प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे हिंसाचाराच्या घटनाच घडल्या नाहीत. नाहीतर पश्चिम बंगालमधल्या निवडणुका आणि हिंसाचार हे एक समीकरणच झालं होतं. पण यंदा कोणावरही हल्ले झाले नाहीत, कोणाच्याही हत्या झाल्या नाहीत. नाहीतर निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या या पश्चिम बंगालमध्ये ठरलेल्याच असायच्या. 2021 ची विधानसभा निवडणूक आठवत असेल तर त्यावेळेस 300हून अधिक गुन्हे दाखल झाले होते. अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले होते. आता यंदा सुद्धा अनेक ठिकाणी दहशतीचे प्रयोग झाले होते, पण सीआरपीएफ जवानांनी ते सगळे प्रयत्न हाणून पाडले. राज्यात 2.5 लाखाहून अधिक सीआरपीएफ जवान तिथे तैनात करण्यात आले. पण या जवानांना तैनात केल्यामुळे अनेकांना पोटशूळ उठलंय. म्हणजे मोदी शहा अशा प्रकारे जवानांना तैनात करून मिलिटरी आणून निवडणुका जिंकतायत असे आरोप सुद्धा केले जात आहेत. ममता सारख्या खंबीर नेतृत्वाला हरवण्यासाठी मिलिटरी फोर्सची गरज पडली असं सुद्धा काही जण म्हणतायत. ऐका. ममता बॅनर्जी सारखी खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला नेऊन ठेवला. अशा पद्धतीने निवडणुका जिंकतात. पुण्यात पिंपरी चिंचवडला काय झालं, याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या. ठीक आहे, पाहू, लढू, आम्ही लढणारे लोक आहोत. तुमच्या खंबीर नेतृत्वाने तिथे किती अराजकता पसरवली होती ते दिसत नाही का? आणि खंबीर नेतृत्व, अहो बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर झालेलं खंबीर नेतृत्व होतं, बाकी काही नाही. आणि ममता दीदी आणि त्यांच्या गुंडांना चाप बसावा आणि मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावं म्हणून ही वेळ आली. म्हणून सीआरपीएफ जवान तिथे तैनात करावे लागले. पण त्यांच्या दहशतीवर तुम्ही कधीच बोलणार नाही आणि तशी तुमच्याकडून अपेक्षाही नाही. महाराष्ट्रातल्या ममता बॅनर्जींच्या कैवारींना टेन्शन आलंच आहे, पण पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होणार या विचाराने तिकडे बांगलादेशमध्ये सुद्धा टेन्शन आहे. अहो त्यांना सुद्धा घाम फुटलाय. म्हणजे घामही फुटला अंगाला या सुटलाय ग थरथराट हे शब्दशः बांगलादेशमध्ये घडतंय. बांगलादेशमधले खासदार अख्तर हुसेन यांनी असा इशारा दिलाय की जर भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला तर बांगलादेश समोर निर्वासितांचं, मानवाधिकारांचं आर्थिक संकट उभं राहू शकतं. भाजपचं सरकार जर सत्तेत आलं तर बांगलादेशींना ते हुसकावून लावतील आणि त्याचा फटका आपल्याला बसेल. याला म्हणतात दहशत. नाहीतर या ममता दीदी बांगलादेशींना डोक्यावर बसवून त्यांना कुरवाळून आपल्या बंगालवासियांना त्रास देत होत्या. पण हा त्रास संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांना दिसणार नाही. ते यावर काहीही बोलणार नाही. त्यांना चिंता कोणाची, तर बांगलादेशींच्या कैवारी असलेल्या ममता बॅनर्जींची. आपण हरणार या भीतीने ममता दीदींची नाटकं तर अजून वाढली आहेत.
काल रात्री भवानीपूर मतदारसंघातील ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या शाळेसमोर रात्रीच्या वेळी पावसात 4 तासांहून अधिक काळ त्यांनी ठिय्या मांडला होता. काय तर म्हणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली त्यांना आढळल्यात. आता असा गोंधळ तर त्या घालणारच, तो गोंधळ काही नवीन नाहीये. पण ममता दिदी मतमोजणीपूर्वी म्हणजे 4 मे आधी तुम्हाला काय तो हाय व्होल्टेज ड्रामा करायचा आहे तो करून घ्या, कारण अशी संधी आता परत तुम्हाला मिळणार नाहीये. तुमची ही सगळी नाटकं आता बंद होणार आहेत. पश्चिम बंगाल भगवामय होण्यासाठी आता सज्ज झालाय. इथून पुढे बंगालचा हिंदू घाबरत घाबरत दुर्गा पूजा किंवा सरस्वती पूजन करणार नाही, तर आनंदाने अभिमानाने प्रत्येक सण आता तिथे साजरा होणार. बंगालमधील रावण राज्य नष्ट होऊन राम राज्यासाठीच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता यावी हे तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट्स मधनं नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.